नमस्कार. तर पिंगा गो पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की तेजा, अजित आणि प्रेरणा वल्लरी आणि मनोजची कॅफेच्या बाहेर वाट बघत असतात. तर प्रेरणा लगातार स्वामींच्या नावाचा जप करत असते की सगळं काही नीट होऊ दे. आता या दोघांनाही खूपच उशीर झालेला बघून तेजा म्हणायला लागते की अगं काय करत असतील हे लोक, इतका उशीर ना, मला खूप भीती वाटायला लागली गं, मी जाऊन बघून येते असं म्हणून तेजा तिथून जायला लागते. तेव्हाच प्रेरणा तिला थांबवते आणि म्हणते की हे बघ तेजा, असलं काही करू नको, त्यांना स्पेस द्यायची, आपलं ठरलंय की नाही. तेव्हा तेजा म्हणते की अगं हो ठरलंय, पण माझं मन मला गप्प बसू देत नाहीये, मला खरंच जाणून घ्यायचंय की आतमध्ये नक्की काय चाललंय. मला सांग, दोघांमध्ये सगळं नीट झालं असेल ना गं, म्हणजे तेवढं बोलले असतील ना दोघेजण एकमताने. तेव्हा अजित तेजाला समजावत म्हणतो की तेजा शांत हो, सगळं ठीक होणार आहे. तर प्रेरणा म्हणते की हे बघ, आता असं हसत हसत बाहेर येतील दोघेजण. तेव्हाच आता तिथे मनोज येतो आणि तो रागारागातच जायला लागतो. तेव्हा मनोजला बघून हे तिघेही मनोजला आवाज देत त्याला थांबवतात आणि विचारायला लागतात की काय झालं. आणि मनोजचा असा पडलेला चेहरा पाहून प्रेरणा विचारायला लागते की मनोज भाऊजी काय झालंय, तुम्ही अपसेट वाटताय. तर तेजासुद्धा विचारते की इतका का डिस्टर्ब वाटतोस मनोज तू. यावर मनोज काहीच न बोलता तिथून निघून जातो. तेव्हा हे तिघेही खूप शॉक होऊन मनोजकडे बघायला लागतात. तेव्हा तेजा म्हणते की अरे हा असा काय आहे, इतक्या तावातावात का निघून गेला. तर प्रेरणा म्हणते की वल्लरी आतमध्ये एकटीच आहे, चल पटकन असं म्हणून ते तिघेही धावतच आतमध्ये जातात. तर इकडे वल्लरी खूप रडत असते. आता वल्लरीला असं रडताना पाहून तिघेही खूप शॉक होतात आणि एकमेकांकडे बघायला लागतात आणि वल्लरीला आवाज द्यायला लागतात. तेव्हा वल्लरी तेजा आणि प्रेरणाला मिठी मारून खूप रडायला लागते. तेव्हा तेजा विचारायला लागते की अगं वल्लरी काय झाले नक्की, तू आधी शांत हो बघू. मात्र वल्लरी लगातार रडत असते. तेव्हा तेजा म्हणते की अगं वल्लरी काय झाले सांग ना, मनोज कसा असा अचानक कसा निघून गेला. तेव्हा प्रेरणा म्हणते की तेजा थांब ना, तिला थोडं शांत होऊ दे, नको इतके प्रश्न विचारू. आता ते वल्लरीला पाणी वगैरे देतात. तेव्हा वल्लरी थोडीशी शांत होते. तेव्हा तेजा म्हणते की हे बघ वल्लरी, मनोज असा निघून गेला ना, असं निघून जायला नको होतं त्याने, ते काही बरोबर नाही वाटलं मला. पण नेमकं काय झालं ते तरी सांग तू, तू सांगितल्याशिवाय कसं कळणार आहे आम्हाला. तेव्हा प्रेरणा म्हणते की एक्झॅक्टली, तू जर बोलली नाहीस तर आम्हाला कसं कळणार आहे गं. हे बघ वल्लरी, नक्की काय झालंय ते सगळं सांग आम्हाला. तेव्हा वल्लरी प्रेरणाला म्हणते की प्रेरणाताई, आम्ही दोघेजण छान बोलत होतो आणि मी त्यांना सांगितलं की आपण आपल्यातले प्रॉब्लेम मिटवूया. ते समजून घेत होते, ऐकून घेत होते माझं. पण त्यांना एक फोन आला आणि ती अचानक खूप रडायला लागते. तेव्हा प्रेरणा विचारते की वल्लरी, तुम्ही परत त्या केसबद्दल बोललात का. तेव्हा वल्लरी म्हणते की आम्ही त्या केसविषयीच बोलत होतो. तेव्हा प्रेरणा वैतागतच म्हणते की अगं कशाला केसचा विषय काढायचा, कशाला. आता तूच म्हटलीस ना की ते तुझ्याशी व्यवस्थित बोलत होते, मग तुमच्या दोघांविषयी बोलायचं होतं ना वल्लरी, तुमच्या फ्युचर प्लॅन्सविषयी बोलायचं होतं, पर्सनल लाईफविषयी बोलायचं होतं, केसचा विषय कशाला काढलास वल्लरी. यावर अजित म्हणतो की प्रेरणा अगं ऐक ना, आता नको डिस्कस करायला, रात्र खूप झाली, आपण या दोघींना घरी सोडून येऊया. तर यानंतर इकडे महेंद्र आणि इंदुताई जेवायला बसलेले असतात. तेव्हा इंदुताई पुष्पाला विचारतात की चटणी करणार होतीस ना गं तू, तर ती तर केली नाहीस तू. तेव्हा महेंद्र पुष्पाला म्हणतो की बरं जाऊ दे, पण पुष्पा तू सुद्धा आमच्यासोबत जेवायला बस ना. तेव्हा पुष्पा म्हणते की बसले असते हो, पण मनोज भाऊजी आणि वल्लरी अजून आले नाहीत ना. तितक्यातच आता मनोज येतो. तेव्हा पुष्पा लगेचच मनोजजवळ येत त्याला म्हणते की भाऊजी आलात तुम्ही. आणि ती परत दरवाजाजवळ जाऊन इकडे तिकडे बघायला लागते आणि म्हणते की वल्लरी कुठे आहे, खाली बोलते का कुणाशी, कुठे आहे वल्लरी. यावर मनोज काहीच उत्तर देत नाही. तेव्हा महेंद्र म्हणतो की मण्या, अरे पुष्पा काहीतरी बोलते तुझ्याशी, तुम्ही दोघं सोबत गेलताना बाहेर, मग एवढ्या रात्री त्या वल्लरीला कुठे सोडून आलायस तू. तर इंदुताई सुद्धा विचारतात की कुठे आहे रे मण्या वल्लरी. मनोज मात्र काहीच बोलत नाही. तेव्हा पुष्पा म्हणते की भाऊजी मला खरंच आता काळजी वाटते हो, कुठे वल्लरी. तेव्हा मनोज खूप रागाने पुष्पाकडे बघायला लागतो आणि म्हणतो की का वहिनी, तुम्हाला का काळजी वाटते, तुमचा हा चांगुलपणा बघायला वल्लरी सुद्धा नाही इथे. तेव्हा पुष्पा मनोजकडे आश्चर्याने बघायला लागते. तेव्हा मनोज पुष्पाला रागातच म्हणतो की म्हणून ही काळजी वाटण्याची जी नाटकं आहेत ना, ती बंद करायची आता. हे ऐकून महेंद्रला खूपच राग येतो आणि तो मनोजजवळ येत त्याला म्हणतो की मण्या, तोंड सांभाळून बोल हा, वहिनी आहे ती तुझी, तुला तुझ्या बायकोला मुठीत ठेवता आलं नाही म्हणून माझ्या बायकोवर राग काढतोयस का तू. तेव्हा मनोजसुद्धा महेंद्रवरती ओरडत म्हणतो की हे बघ दादा. तेव्हा इंदुताई या दोघांनाही शांत करत म्हणतात की गप्प बसा रे तुम्ही दोघे पण, सतत एकमेकांच्या अंगावर धावून जाणं गरजेचं आहे का. तेव्हा महेंद्र म्हणतो की आई, मग तू या मण्याला सांग ना, पुष्पा या घरासाठी दिवस रात्र राब राब राबते, तिला कोणी एक शब्दही बोललेलं मी सहन नाही करणार.
तेव्हा इंदुताई महेंद्रला म्हणतात की मह्या गप्प बस. यानंतर मनोज रागातच तिथून निघून जातो. तेव्हा पुष्पा कौतुकाने महेंद्रला म्हणते की माझा गुणाचा ग नवरा, आज ना खरं नवऱ्यासारखं वागलाय तुम्ही. तुमची ना दृष्टच काढावी वाटते, पण आता यापुढे ना असंच वागायचं. तितक्यात आता तिथे वल्लरी येते. तेव्हा वल्लरीला बघून लगेच पुष्पा वल्लरीजवळ जाते आणि तिला विचारायला लागते की वल्लरी, आलीस तू? अगं मनोज भाऊजी तर कधीच आलेत, इतका अंधार झालाय. मग मी विचारलं त्यांना की कुठे राहिली वल्लरी, तर काहीच बोलले नाहीत मला. आणि विचारते की जेवलात का गं तुम्ही? तेव्हा वल्लरी यावर काहीच उत्तर न देता आतमध्ये निघून जाते. तर इकडे मनोज आतमध्ये खूपच टेन्शनमध्ये बसलेला असतो. तेव्हाच तिथे वल्लरी येते आणि मनोजला म्हणते की हे बघा, मला असं वाटतं की आपण अजून बोलायला पाहिजे या विषयावर. कॅफेमध्ये सुद्धा आपलं बोलणं अर्धवट राहिलंय. इतकं काय झालंय? कॅफेवरून झालेल्या बोलण्यावरून मला इतकं तर नक्की समजलंय की तुम्हाला मला मनापासून डिवोर्स नाही द्यायचा आहे. मग काय झालंय नेमकं? कुणाच्या सांगण्यावरून हे सगळं करताय तुम्ही? कुणाचा फोन आला होता तुम्हाला? तेव्हा आता मनोज तिथून जायला लागतो. तेव्हा वल्लरी त्याला थांबवते आणि म्हणते की थांबा, का असं वागताय तुम्ही? हे बघा, याविषयी आता आपण बोलायलाच हवं. कोणाचा फोन आला होता नेमका? काय घडलंय? का वागताय तुम्ही असं? आता मनोजला असं गप्प बसलेलं पाहून वल्लरी म्हणते की ठीक आहे, नाही बोलायचं आहे का तुम्हाला? नका बोलू. असं म्हणून ती कपाटातून ती डिवोर्सची नोटीस घेते आणि मनोजला म्हणते की याचं उत्तर हवं आहे ना तुम्हाला? देते, चला. असं म्हणून ती मनोजला घेऊन बाहेर येते आणि बाहेर हे सगळे बसलेले असतात. त्यांना ती म्हणते की सासूबाई, महेंद्रदादा आणि वहिनी, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. आणि ती डिवोर्स नोटीस ती सगळ्यांना दाखवत म्हणते की गेले काही दिवस आमच्या दोघांमध्ये या डिवोर्स नोटीसवरून वाद सुरू आहेत. आमच्यामध्ये यावरून वाद होतील असं मला कधीच वाटलं नव्हतं. आता यांनी मला डिवोर्स नोटीस दिली आहे ना, मग त्याचं उत्तर तर द्यायलाच हवं ना मी. आणि म्हणते की माझा निर्णय झालाय. तेव्हा सगळेजण वल्लरीकडे बघायला लागतात. तर मनोजसुद्धा वल्लरीकडे खूप शॉक होऊन बघत असतो. तर पुष्पा आता नाटक करत म्हणते की वल्लरी, हे बघ, हे काही करू नको, वेळ घे आणि मग निर्णय घे. आता वल्लरी सर्वांकडे एकदा बघते आणि ती डिवोर्स नोटीस घेऊन डायरेक्ट फाडायला लागते. हे बघून सगळे खूप शॉक होऊन वल्लरीकडे बघायला लागतात. तर इंदुताई वल्लरीवरती जोरात ओरडत म्हणतात की वल्लरी. तर इकडे वल्लरीने त्या डिवोर्स नोटीसचे तुकडे तुकडे केलेले असतात. तेव्हा इंदुताई रागात वल्लरीला म्हणते की वल्लरी, काय करतेस तू? यावर वल्लरी त्यांना काहीच उत्तर देत नाही आणि ती मनोजकडे बघत म्हणते की आता या डिवोर्स नोटीसची जी अवस्था झाली आहे ना, ती अवस्था मी आपल्या नात्याची कधीच होऊ देणार नाही. याच जन्मात काय, तर पुढच्या 7 जन्मात सुद्धा मी तुम्हाला डिवोर्स नाही देणार. हे सगळं बघून पुष्पाचा चेहरा मात्र चांगलाच बघण्यासारखा झालेला असतो आणि तिला खूपच राग येत असतो, कारण तिच्या प्लॅनची सगळी वाट लागलेली असते. तर इंदुताईला सुद्धा खूप राग आलेला असतो आणि ती म्हणते की 7 निभावते की नवरा विरोधात केस करून त्याला जेलमध्ये पाठवते काय माहिती. तेव्हा वल्लरी इंदुताईला म्हणते की सासूबाई, त्याची काळजी तुम्ही नका करू, कारण मला माहिती आहे, माझी खात्री आहे, या केसनंतर आमचं नातं अजूनच घट्ट होणार आहे. तेव्हा पुष्पा वल्लरीला म्हणते की वल्लरी, चुकतेस तू. मनोज भाऊजी जेलमध्ये गेल्यावर तुमच्यामध्ये आपोआपच दुरावा वाढेल ना. तेव्हा वल्लरी मनोजला म्हणते की तुम्हाला सुद्धा असंच वाटतंय का की आपल्यामध्ये दुरावा येईल, माझं तुमच्यावरचं प्रेम कमी होईल असं वाटतंय? तर ऐका. आणि म्हणते की अजिबात नाही, माझं तुमच्यावरचं प्रेम कधीच कमी होणार नाहीये. आता हे सगळं बघून या तिघांना खूपच राग येत असतो. तर मनोज मात्र खूप इमोशनल होऊन वल्लरीकडे बघत असतो. तेव्हा वल्लरी मनोजला म्हणते की तुम्हाला जर का शिक्षा झाली ना, तर त्यानंतर तुम्ही परत आल्यावर आपण आपला संसार नव्याने सुरू करायचा आहे. ही डिवोर्स नोटीस काय, जगातली कुठलीच ताकद मला तुमच्यापासून लांब करू शकत नाही. तेव्हा मनोज मनातच म्हणतो की वल्लरी, अगं लांब कुणाला जायचं आहे, पण परिस्थिती तशी निर्माण झाली की माझा नाईलाज झालाय गं. तुला होणारा त्रास कळतोय मला, माफ कर मला वल्लू. तर हे बाकीचे सगळे खूप रागाने मनोज आणि वल्लरीकडे बघत असतात. तर दुसरीकडे तेजा हर्षितसोबत फोनवरती बोलत असते आणि ती हर्षितला म्हणते की आज येणार आहे. अरे पण मी कसं करू सगळं मॅनेज? आणि म्हणते की बरं ठीक आहे, बेसिक गोष्टी जमतील मला. आणि ती म्हणते की मी कामाला लागते असं म्हणून ती फोन ठेवून देते. तितक्यात तिला कोणाचा तरी मेसेज येतो. तेव्हा तेजा तो मेसेज बघायला लागते आणि मेसेज बघून ती खूप खुश होते. तर वल्लरीने त्या डिवोर्स पेपरचे तुकडे केलेले हातात घेऊन ग्रुपवरती फोटो पाठवलेला असतो. तर इकडे प्रेरणाला सुद्धा तो फोटो येतो आणि ती सुद्धा खूपच खुश होते आणि स्वामींचे आभार मानायला लागते. तर इकडे तेजा लगेचच वल्लरीला फोन करते आणि वल्लरीला आनंदाने म्हणते की वल्लरी, अगं तू केलंस यार. तेव्हा वल्लरी खुश होऊन म्हणते की हो ना, आणि म्हणते की थांबा, मी लगेच प्रेरणाताईंना सुद्धा ॲड करते. असं म्हणून ती प्रेरणाला सुद्धा ॲड करते. तर प्रेरणा लगेच वल्लरीला खुश होऊन म्हणते की वल्लरी, अगं सकाळ सकाळी सुखद धक्का दिलास तू. तर तेजा म्हणते की खरंच वल्लरी, आम्हाला ना माहिती होतं की तुझं नातं असं तुटू देणार नाहीस तू. तेव्हा वल्लरी म्हणते की हो ना,
तेजाताई म्हणूनच हा निर्णय घेताना माझ्या मनात दुसरा कुठलाच विचार नाही आला. मी माझ्या नात्याला असं ग्रहण लागू देणार नाही. तेव्हा प्रेरणा म्हणते की हो खरं आहे वल्लरी, नात्याच्या बाबतीत सगळ्याच बाबतीत तू किती हळवी आहेस ना, समजूतदार आहेस ना, हे आम्हाला माहिती होतं. त्यामुळे तू कुठलाही निर्णय चुकीचा नाही घेणार याची खात्री होतीच आम्हाला. तर तेजा म्हणते की आम्हाला इतकं छान वाटतंय ना की फायनली तुझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले आणि खरंच बरं झालं की तू ती केस मागे घेतलीस. तेव्हा वल्लरी तेजाला म्हणते की तेजाताई, प्रेरणाताई, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी ती केस मागे नाही घेतले. आता हे ऐकून प्रेरणा आणि तेजा खूप शॉक होतात आणि दोघीही विचारायला लागतात की काय, अगं काय बोलतेस तू हे. तर प्रेरणा म्हणते की अगं ज्या गोष्टीमुळे वाद होतील असा दुवा का धरून ठेवायचा आहे वल्लरी तुला. तर तेव्हा तेजा म्हणते की तुला कळतंय का गं तू काय करतेस हे, आणि मुळात ही केस लढून तुला नेमकं काय सिद्ध करायचं आहे गं. यावर वल्लरी म्हणते की तेजाताई, प्रेरणाताई, तुम्हा दोघींना चांगलंच माहिती आहे की मी न्यायाच्या रस्त्यावरून कधीच मागे फिरत नाही. मी माझी तत्त्व कधीच मोडत नाही. आणि प्लीज आता मला तुम्हा दोघींची सगळ्यात जास्त गरज आहे. मिठूताई कुठे आहेत हे आपल्याला माहिती नाही आहे. श्वेताताई आपल्याला कॉन्टॅक्ट करत नाही. मग आता मला तुम्हा दोघींची खूप जास्त गरज आहे. निदान तुम्ही दोघी तरी मला समजून घ्या. हे बघा प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. काही चुकीचं नाही करत आहे मी. तेव्हा प्रेरणा म्हणते की हे बघ वल्लरी, तू न्यायासाठी लढते हे माहिती आहे आम्हाला, पण या नादात स्वतःच्या संसाराचं मातेरं करतेस तू, हे कळत नाही आहे का तुला. यावर तेजा म्हणते की सोड ना प्रेरणा, हे बघ आपण कितीही काही बोललो ना तरी तिला जे हवं ना तेच ती करणार आहे. तिला आपली गरज नाही आहे आणि तिला जर असंच वागायचं असेल ना तर आपल्याला सुद्धा तिची गरज नाही आहे. यावर प्रेरणा वल्लरीला म्हणते की हे बघ वल्लरी, मी आता जे काही सांगते ना ते प्लीज शांतपणे ऐकून घे. कुठलाही संसार फुलवायला, तो छान टिकवायला, सावरायला ना खूप वर्ष मेहनत घ्यावी लागते, पण तो सावरलेला संसार फिसकटायला एक चुकीचा निर्णय पुरेसा असतो गं. तेव्हा तेजा म्हणते की मला तर ना अजिबात या विषयावर बोलायचंच नाही आहे, कारण पालत्या घड्यावर पाणी आहे असं म्हणून तेजा रागातच फोन ठेवून देते. तर प्रेरणासुद्धा कामात आहे असं सांगून फोन ठेवून देते. तेव्हा वल्लरीला खूपच वाईट वाटतं. आता वल्लरी तिच्या हातात असणाऱ्या त्या डिवोर्स नोटीसच्या तुकड्यांकडे बघायला लागते. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की काही बायका वल्लरीच्या ऑफिसमध्ये येऊन वल्लरी विरोधात घोषणा करत असतात आणि म्हणत असतात की ॲडव्होकेट वल्लरी भामरे मुर्दाबाद. तेव्हा वल्लरी म्हणते की जरा थांबाल का तुम्ही, हा नेमका काय प्रकार आहे सांगाल का मला. तेव्हा त्या बायका म्हणतात की हिच्या तोंडाला काळं लावा त्याशिवाय हिला अक्कल येणार नाही, असं म्हणून त्या वल्लरीजवळ जायला लागतात आणि म्हणायला लागतात की ज्या नवऱ्याने हिला पाठिंबा दिला, घरच्यांच्या विरोधात जाऊन हिला शिकवलं, त्याच नवऱ्याच्या विरोधात ही बाई उभी आहे. हिच्यासारख्या बायका म्हणजे समाजाला कलंक आहे. हिला वेळीच अद्दल घडवली पाहिजे. तेव्हा सानिकासुद्धा वल्लरीसोबतच असते आणि ती रागाने या बायकांना म्हणते की तुम्हाला कल्पना तरी आहे का की सत्य काय आहे ते. तर यानंतर वल्लरीच्या ऑफिसमध्ये मीडियावाले सुद्धा आलेले असतात आणि ते वल्लरीला प्रश्न विचारतात की तुम्ही आणि तुमचे मिस्टर एक आदर्श कपल म्हणून या समाजात ओळखले जाता, मग असं असताना तुम्ही तुमच्या नवऱ्याविरोधात केस कशी लढू शकता. तेव्हा वल्लरी म्हणते की हे बघा, मी या क्षणी मी तुम्हाला तुमच्या कुठल्याही प्रश्नांची उत्तरे नाही देऊ शकत. तेव्हा त्यातील एक रिपोर्टर म्हणतो की मॅडम, आमच्या प्रश्नांची उत्तरे द्यायचं टाळतायत याचा अर्थ बाहेरची चर्चा चालू आहे ती खरी आहे तर. तेव्हा वल्लरी खूप आश्चर्याने त्यांच्याकडे बघायला लागते. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.